असे व्हिडिओ जे आहेत, आता माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्याचे, तर ते कशाच्या संदर्भातले आहेत? म्हणजे पहिले होते पोस्टर लॉन्च होते, पोस्टर लॉन्चच्या वेळेस ते दिग्दर्शक होते. त्यावेळेस दिग्दर्शक तात्पुरत्या बेसवर घेत होता आपण त्यांना, कारण नव्हता केला कुठला. ते स्टुडंट होते की दिग्दर्शक होते तेवढं सांगा फक्त. ते ऍक्टलाइनचे स्टुडंट होते, त्यांनी ऍक्टलाइननी त्यांचं दिग्दर्शक म्हणून नाव लावलं होतं. ओके. त्या चित्रपटाने कुठेही त्यांचा दिग्दर्शक म्हणून उल्लेख केलेला नव्हता, कारण त्यात दिसत आहे त्यावेळेस कोणी अक्षर घेतलेला दिसत नाही, त्यावेळेस त्यांना दिग्दर्शक म्हणतात त्यावेळेस. नाही, पण ते अगोदरचे आहेत ना सर, ते शूट चालू व्हायच्या अगोदर पोस्टर लॉन्च केला होता अगोदर. कुठला नाही, पोस्टर तो अगोदरच आहे, तेच क्लिअर करतोय तुम्हाला मी म्हणत नाही तो चुकीचा पोस्टर आहे, तो अगोदरचा तात्पुरत्या बेसवर पोस्टर लॉन्च केलं होतं ते ऍक्टलाइट, आणि त्याच्यामध्ये ऍक्टलाइट पण नाव आहे, त्याचं एकट्याचं नाव नाही. किती दावा करतात म्हणीचा दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव सगळीकडे तुम्ही वापरलेलं आहे ना. सर काय असतं माहितीये का, एक दिग्दर्शक आणि प्रोड्युसरचा एक करार असतो, ऍग्रीमेंट असतो. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत दिग्दर्शक कोणीच नसतो. कोणासोबत करार झाला? करार केलेलाच नव्हता ना. दिग्दर्शक म्हणून कोणी दिग्दर्शक काय आलं, जसं काम चालू झालं त्या क्लायंटचा दुसरा एक स्टुडंट शिवमाने होता, मग तो काम करताना दिसला, मग आमचे दोन्ही बॅनर योगाशा फिल्म्स आणि आरती मोशन फिल्म्सचे डिसिजन घेतलं की जे काम केलंय त्याचं नाव लावूया आपण, म्हणून त्यांचं नाव लावलं आपण. अखिल भारतीय नमस्कार. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे नेहमीच कलावंत तंत्रज्ञ यांच्यातील परस्पर काही मतभेद झाले तर त्या सुसंवाद साधला जाता यासाठी काम करत असते. आमच्या प्रत्येक ऑफिसला लवाद समिती आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या विभागात काम केलेले, म्हणजे काही ऍडव्होकेट्स असतील, काही रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतील, काही सोशल वर्कर्स असतील, अशी समिती असते. त्यामध्ये चित्रपट महामंडळाचे संचालक किंवा अध्यक्ष म्हणून आमचा कुठलाही इंटरफेरन्स नसतो. तर आमच्या दृष्टीने जी पण कुठले वाद आमच्या समोर येतात त्या दोन्ही पार्टी हे आमचे सभासद असतात. या प्रकरणात पाहिजे तर संतोष आगवणे आणि अविनाश खोसरे हे दोन्ही आमच्यासाठी सेम होते. आमची समिती हे पूर्णपणे लवाद बसवल्यानंतर कायदेशीर बाबींचं पालन करून कागदोपत्री, ज्याप्रमाणे कोर्टामध्ये पाहिलं जातं की कागदोपत्री काय तथ्य किंवा त्यात काम केलेल्या व्यक्तींशी संवाद साधून त्यातील पुराव्यावर निर्णय घेते. त्यावेळेस अविनाश खोसरेंची आमच्याकडे तक्रार आली, त्यावेळेस सुरुवातीला आम्हालाही वाटलं की त्यात काहीतरी तथ्य आहे, परंतु समितीने ज्यावेळेस त्यानंतर 8-10 मीटिंग्स होतात, दोन्ही पार्टीचे पुरावे पाहिले जातात. ते झाल्यानंतर आमच्या समितीने असा निर्णय घेतला की अविनाश खोसरेकडे कुठलंच कायदेशीर असं हे नाहीये की हे दिग्दर्शक आहे किंवा यांना नेमलेलं आहे किंवा यांचं एवढं मानधन ठरलेलं किंवा यांनी काम केलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की चित्रपटाच्या पूर्वी एखाद्याचं नाव असतं, चित्रपट शूटिंगच्या वेळेस एखादं होतं, रिलीज झाल्यानंतर दुसरा दिग्दर्शक असतो. त्यात कायदेशीर पाहिलं तर कॉपीराईट राईट्स प्रमाणे निर्मात्याला तसा पूर्ण अधिकार असतो की याचे दिग्दर्शक जरी त्यांनी काम केलं असेल किंवा नसेल तर तो बदलून स्वतःच सुद्धा नाव लावू शकतो. परंतु या बाबतीत असं घडलं की कागदोपत्री कुठेच नसल्याने आणि अविनाश खोसरे पुरावा दाखवू शकत नसल्यामुळे चित्रपट महामंडळाने या चित्रपटाला एनओसी दिली. त्यांचं ऑब्जेक्शन होतं की एनओसी देऊ नये सेन्सॉरसाठी. आमच्या एनओसी नंतर फिल्म सेन्सॉर होते, आम्ही एनओसी दिली. त्यानंतर कोर्टात गेले, ते कोर्टात स्टे मागण्याचा प्रयत्न केलाय, तिथेही कोर्टाने तो स्टे अमान्य केला देण्याचा. अशा प्रकारे महामंडळात काहीच बाकी रोल नाहीये. आम्ही फक्त कागदोपत्री आम्ही प्रयत्न करतो सुसंवाद साधण्याचा. आम्ही संतोष आगवणेंना विनंती केली की जरी त्यांनी सुरुवातीपासून त्यांनी रोल असल्यामुळे त्याला निदान असोसिएट असिस्टंट डिरेक्टर म्हणून तरी पोझिशन द्या, जरी त्यांनी मेन डिरेक्शन म्हणून काम केलं नसेल तर. त्या विनंतीला त्यांनी मान्य केलं की ठीक आहे मी देतो, परंतु अविनाश खोसरेंनी त्याला नकार दिला आणि त्यांनी परत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महामंडळाचं आमची जी काम होतं तिथपर्यंतच होतं, त्याप्रमाणे आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. महामंडळाचं कुठल्याही प्रकारे पार्सलिटी करत नाही आणि बरेचसे महामंडळाचे निर्णय, लवादाचे निर्णय हे कोर्टाने सुद्धा मान्य केलेले. एवढे आम्ही पूर्णपणे निपक्षपणे हा निर्णय देतो. या केसबद्दल अधिक माहिती ज्यांनी केस आमचे महामंडळाचं पॅनल दिली, आमचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट किरण डोंगे हे थोडे डिटेल्स देतील. नमस्कार. आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले यांनी बऱ्यापैकी सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. तरी
थोड्याशा कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याबाबत मी तुमच्याशी बोलू इच्छितो. महामंडळाचे सभासद कुठल्याही क्रिएटिव्ह बाजू ज्या असतात, म्हणजे सिनेमा असेल, कुठलाही क्रिएटिव्ह गोष्ट असेल, त्यांना कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागू नये या प्रामाणिक हेतूने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने लवाद समितीची स्थापना केली आहे. जे सभासद आमचे आहेत त्या सभासदांना निशुल्क कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं शुल्क घेतलं जात नाही आणि अशा सभासदांना कोर्ट कचेरीचा जो खर्च असतो तो वाचावा या उद्देशाने आपण ते स्थापन केलेले आहे. त्या पद्धतीने अविनाश खोचरे यांनी आमच्याकडं दिनांक 7/9/2022 रोजी ऍप्लिकेशन दाखल केलं, तक्रार दाखल केली की मी या चित्रपटाचा म्हणजे कोर्चीचा दिग्दर्शक आहे आणि या निर्मात्याने आम्हाला दिग्दर्शक म्हणून श्रेय नामावलीमध्ये नाव दिलेलं नाही. त्यानंतर आम्ही समोरच्या पार्टीला पण बोलवून घेतलं आणि त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितली, त्यांची बाजू ऐकून घेतली. अविनाश खोचरेंना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही दिग्दर्शक आहात, तुमच्याकडचे जे काही कायदेशीर पुरावे आहेत ते कायदेशीर पुरावे तुम्ही दाखल करा. पहिल्या 2-3 तारखामध्ये ते फक्त तोंडी सांगायचे की नाही ते आमका कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये ह्या पेपरमध्ये माझं आलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या पोस्टरवरती माझं नाव आहे. परंतु कसं होतं की कायदेशीर बाजू वेगळ्या आहेत आणि हे आता मीडियामध्ये कुणीही कुठलंही कसंही नाव टाकू शकतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही. मग असं कुठलं तरी कायदेशीर डॉक्युमेंट पाहिजे की जेणेकरून निर्मात्याची त्याच्यावरती सही पाहिजे. उदाहरणार्थ करारनामा, एखादा करारनामा पाहिजे की या चित्रपटासाठी या प्रोडक्शन च्या अंडर हा चित्रपट बनत आहे, याचे निर्माते हे आहेत, याचे दिग्दर्शक हे आहेत, त्यांचं मानधन, त्याचे जे सगळे करारनामाचे डिटेल असतात ते सगळे पूर्ण आले पाहिजेत. तो करार नोटरी केलेला असावा किंवा हस्तांतरित समोरासमोर दोघांचा दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा झालेला असावा अशा पद्धतीचं, किंवा एखादं संमतीपत्र तरी असलं पाहिजे निर्मात्याचं की बाबा मी यांना दिग्दर्शक म्हणून नेमण्यास माझी संमती आहे. असं कुठलंही कागदपत्र त्यांच्याकडे आलं नाही. ते प्रत्येक तारखेला येऊन सांगायचे की माझा करार झालेला आहे, माझा प्रत सापडत नाहीये आणि मी ती सापडल्यानंतर दाखल करतो, पुढची तारीख मला द्या, पुढची तारीख द्या. 2-4 तारखांना ते हजर पण राहिले नाही तरीही त्यांचं एक्झम्पशन मान्य करून आम्ही त्यांना पुढे ते पुरावे दाखल करण्यासाठी संधी दिली. परंतु ते शेवटपर्यंत कुठलाही पुरावा दाखल करू शकले नाही. त्याच्यामुळं आम्हाला दोन्ही सभासद सारखे आहेत, आम्हाला हगवणेही सारखेच आहेत आणि ते कोचरेही सारखेच आहेत. दोघांचंही हित बघण्याचं काम आम्ही लवाद कमिटी करते. याच्यामध्ये यांनी आता सांगितलं तरी परत पुन्हा मी सांगतो की महामंडळाच्या कार्यकारी मंडळाशी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसतो. एकदा केस आमच्या समोर आली की त्याच्यातलं जे काही लिगली गोष्टी असतात त्या लिगली गोष्टी पाहूनच आम्ही त्याच्यावरती निर्णय घेतो. शक्यतो दोघांमध्ये एखादा निर्णय देण्याच्या ऐवजी दोघांमध्ये म्हणजे तडजोड कशी घडेल हा पण आम्ही नेहमी विचार करतो. त्या पद्धतीनं आम्ही खोचरेंना म्हटलं की तुम्ही म्हणताय ना की मी दिग्दर्शक म्हणून काम केलंय, अमकय तमकय, पण तुमच्याकडे कागदीपत्र पुरावा कुठला नाहीये तर तुम्ही आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू, त्यांच्या समोर आम्ही रिक्वेस्ट केली की आमचं सहदिग्दर्शक म्हणून तरी तुम्ही नाव द्या. तर यांनी आमच्या विनंतीला मान्यता दिली की काय हरकत नाही, तुम्ही म्हणताय लवाद कमिटी सांगते तर आम्ही करायला ते तयार आहोत, त्याचं आम्ही नाव देतो. आणि त्यानुसार त्यांना विचारलं तर ते म्हटले नाही, मला दिग्दर्शक मी आहे, दिग्दर्शक म्हणूनच मला नाव दिलं पाहिजे, मला सहदिग्दर्शक नको आहे. त्यामुळं दोघांचं हित जमण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यांनी परत सांगितलं की नाही, मला काय महामंडळामधून न्याय मिळेल असं वाटत नाही, मला काही तक्रार चालवायची नाही, मला कोर्टामध्ये जायचं आहे. आणि पुढे जाऊन आता सांगितलंच त्यांनी, स्वतः गौरींनीच सांगितलं की कोर्टामध्ये पण त्यांना त्यांच्या विरोधातच ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि एवढं निपक्षपातीपणे काम करून सुद्धा जर एखाद्या मातृसंस्थेवरती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावरती की जे सभासदांचं हित पाहते त्यांच्यावरती विनाकारण अलिगेशन करणार असतील तर त्यासाठी बाजू मांडण्यासाठी आम्ही आणि आमचे मान्य अध्यक्ष इथं आलेलो आहोत.
आम्हाला आगवणीची बाजू घ्यायची नाहीये किंवा अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला मीडियामध्ये यायचं नाहीये. फक्त महामंडळावरती जर तो वाचन लावत असेल आणि ते पण चुकीचं असेल तर त्या चुकीची जे लाचन तो लावतो आहे त्याचा ओवापोह झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही समोर तुमच्या आलेलो आहोत. धन्यवाद.